गावगोष्टी पाहताना आज आले होते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील साबुर्डी या आदर्श गावात यात्रेला. गेल्या गेल्या पहिलेच श्री धर्मराज मंदिरात गेलो आणि दर्शन केलं. मंदिर छान आहे आणि थेट आता घाटात गेलो. घाटात गेल्यावर लगेचच आपल्या आव्हाटची मंडळी भेटली. त्यांनी व्हिडिओमध्ये हाय केलं. गाडे नेत्यांनी गाडा मालक, गोळा खाणारी ही पब्लिक, घाटातली भेळ तर पहा, बक्षिसे तर भारीच होती. बैल जुंपणे इज नॉट इझी. बरं, बैल सोडल्यावर बैलगाडीला बांधलेला झेंडा किती छान दिसतोय ना. बरं मग काय, बसली ना भारी घाटात, नुसत्या टाळ्याच टाळ्या. आता घाटात गेल्या गेल्याच आपल्या यात्रा कमिटीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. थँक्यू साबुर्डीकर. घाटाच्या मागे बैल घेऊन आपलं टोकन येण्याची वाट बघणारे गाडा मालक पहा, स्टेजवरची मंडळी पण पहा. साबुर्डीच्या यात्रेचं नियोजन छान होतं. साबुर्डीच्या घाटात कोणाकोणाची बारी 12 सेकंडमध्ये बसली, बैलगाडा संघटनेचं नाव कॉमेंट करा. बरं, ही पहा लाईव्हवाली मंडळी आणि हे पहा जुनी पिढी आताच्या पिढीचं बैलजुंपणीचं नियोजन पाहताना. बरं, बैलांच्या कपाळावर कुंकू होतं. घरून जेव्हा गाडा मालकीन बैलांना ओवाळून पाठवतात ना, तेव्हा त्यांना किती उत्सुकता वाटत असेल नाही, आजची वारी कितीमध्ये बसली हे जाणून घ्यायची. खरं तर गाडा मालकिनींना पण श्रेय जातं बरंचसं. बरं, माझ्यासोबत घाटात येऊन येऊन मामाच्या पोरीला पण बैलगाड्याचा नाद लावून टाकला. घाटात बैल तर भारीच होते, पण घोरे पण एकदम मस्त होते. घाटात गाडा मालकांनी हाय केलं. आमच्या आवडची मंडळी पण होती घाटात. आता इकडे आपली बरीच फॉलोवर्स मंडळी भेटली. व्हिडिओमध्ये त्यांनी हाय केलं. सर्वांना भेटून छान वाटलं. आता लिंबू सरबत पिलो. जाताना पाहिलं पिकअपची गर्दी पहा किती होती.